हॅलो गाईज, सगळ्यांचं स्वागत आहे सुपर संडे बाय शनीमध्ये. आपण लगेच किरकोळ बातम्या बघूया. किरकोळमध्ये पहिली बातमी आहे, एक पार्टी आहे आपल्या भारतातली सगळ्यात मोठी बीजेपी नावाची. ते एका ठिकाणी तेलंगणामध्ये म्युन्सिपल इलेक्शन हारली आणि त्या हारल्यानंतर जे पैसे वाटले होते ते पैसे परत घेण्यासाठी त्यांची इलेक्शनला जे कॅन्डिडेट उभारले होते त्यांची वाईफ गेलेली आहे आणि त्याचा तो व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल की ते कसे वाटलेले पैसे परत घेत आहेत. या पुढची बातमी दुःखद आहे बट ती किरकोळच आहे, कारण दर वीकला हे होत आहे. या वीकला एक शॉकिंग ऍक्सिडेंट झालेला आहे. मागच्या वेळी जेव्हा प्रिव्हियस तुम्ही जर हा सुपर संडे बघितला असेल त्यात मी तो जो HDFCचा जो कर्मचारी होता त्याचा ऍक्सिडेंट खड्ड्यात पडून कसा वारला तो त्यावर केला. या वीकच्या ऍक्सिडेंटमध्ये 22 वर्षाचा एक मुलगा होता साहिल धनेरचा मृत्यू झालेला आहे. ऍक्सिडेंटमध्ये मी म्हणेन मर्डर झालेला आहे, कारण 17 वर्षाच्या मुलानं गाडीत बसून SUV मध्ये बसून गाडी त्याच्या अंगावर चालवलेली आहे. त्यामध्ये तो 22 वर्षाचा जो होता त्याचा मृत्यू झालेला आहे. मग तुम्ही बघितलं असेल न्यूज चॅनलवर, साहिल धनेश्रा की मदर सिंगल पेरेंट. मग मी काय केलं की इतके ऍक्सिडेंट हे अंडर एज चिल्ड्रनचे होत आहेत तर मी त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओज बनवणार आहे, कारण इतके शॉकिंग फॅक्ट्स आहेत आपल्याकडे. तुम्ही तो बघा नक्की. आणि पुढचं एक म्हणजे महत्वाचं, आपण चॅनलला सबस्क्राईब करत नाही, प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला. यानंतरची एक दुसरी न्यूज आहे ती म्हणजे मला कळत नाही की दर वीकला बिहारमधून काहीतरी येतं. लास्ट वीकला जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल तर याच्यामध्ये मी कसं काय सांगितलंय की गुटखा त्याचे कुठे कुठे फेमस आहे, तो कुठे त्याचं जास्त कंजप्शन आहे, कोणकोणत्या कंपन्या आहेत, कुठल्या ऍड्स गुटख्याच्या आहेत, ते या व्हिडिओमध्ये मी सांगितलंय. ही न्यूज करतोय तोपर्यंत एक अजून न्यूज आली बिहारमधून गुटख्याची, की जे डेप्युटी CM आहेत बिहारचे, त्यांचं नाव काय आहे बरं ठीक आहे, काय असं ना त्यांचं नाव, गुटखा खैनी खात आहेत ते पार्लमेंटमध्ये. म्हणजे आपण आता पूर्णपणे सगळ्या लिमिट्स सोडलेल्या आहेत. इतकं नॉर्मलायझेशन झालेलं आहे की हा ठीक आहे बाबा, खाते तर खाऊन दे, आणि बिहारमध्ये खाते तर खाऊन दे. यानंतरची एक ऍक्सिडेंटची न्यूज आली अजून एक, ज्याच्यामध्ये समाजवादी पार्टीचे जे लीडर होते त्यांच्या अंगावर नाही गाडीवर 4000 किलोचा पोल पडला, त्यामुळे तिथेच त्यांचा जागेवर मृत्यू झाला. लास्ट वीक मध्ये अशीच एक घटना मुंबईमध्ये घडली होती, जिथं मेट्रोचा एक तुकडा येऊन गाडीवर पडला. त्यात पण एक UPचेच व्यक्ती होते, त्यांचा मृत्यू झाला होता. यानंतर एक सेन्सिटिव्ह आणि शॉकिंग गोष्ट झाली. एक 10 महिन्याचं बाळ होतं, फिमेल जे मुलगी, तिचा मृत्यू झाला. त्यानंतर ती ऑर्गन डोनर होती, 10 वर्षाची, तिला रजिस्टर केलं होतं आणि तिच्या ऑर्गन डोनेट करण्यात आले 5 लोकांना. सो ही एक स्टोरी म्हणजे. आणि त्यानंतर त्या मुलीचा जेव्हा डेथ झाली आणि हे झालं, डोनेशन झालं, तेव्हा तिला एक सॅल्यूट, तिला एक सलामी देण्यात आली. तुम्ही हे व्हिडिओमध्ये बघू शकता. आता पण यामध्ये हे प्रश्न उठत आहेत की आपण ऑर्गन डोनेट करू शकतो की नाही, मिनिमम एज काय आहे डोनेट करायची, ह्या सगळ्या लिगल गोष्टी आहेतच यामध्ये. पण ठीक काय म्हणजे मला रिॲक्शन काय देऊ समजत नाहीये, कारण मिक्स आहे हे सगळं. एका बाजूला लोकांचे जीव पण वाचलेत, पण ती खूप लहान पण होती, 10 महिन्याची. सो एक शॉकिंग गोष्ट आहे ही. यानंतर अजून एकदा ट्रम्प बाबा बोललेला आहे, कालच बोललेला आहे तो, की इंडिया विल पे टॅरिफ वी वॉन्ट. ट्रम्प दादा काय करताय तुम्ही, दरवेळी तुमचं आहे की उठताय सुटताय ना आमच्या देशाला काहीतरी बोलताय, तुमचं तोंड एकदा काय बंद केलं पाहिजे. सुप्रीम कोर्टाने यांना आताच सांगितले की जरा तोबाड बंद करा तुमचं, पण तरी पण हा माणूस ऐकत नाहीये. जरा शांत बस ना बाबा, जरा काय चाललंय जगामध्ये, आणि तुझ्यामुळं तुझं तोंड उघडलं की मार्केट तिकडं पडतंय, इकडं माणसांच्या लाखो करोडो माणसांच्या आयुष्यावर परिणाम होतोय ह्या एका माणसामुळे. या वीकची सगळ्यात ठळक बातमी, सगळ्यात मोठी बातमी होती म्हणजे AI समिट. म्हणजे आपण जर एक दिवसाचं जर AI समिट बघितलं, खूप काही घडत होतं. म्हणजे सकाळी जो व्हिडिओ जर बनवला तुम्ही तर रात्री त्याचा फॅक्ट चेक करून दुसरंच काहीतरी बनवत होतं. ही जी AI समिट आहे याच्यामध्ये खूप गोंधळ आहे आणि मॅनेजमेंट आतच येऊन देत नाहीये. हे पहिल्या व्हिडिओ आले फर्स्ट डेला की सगळा डिसमॅनेजमेंट झाले वगैरे वगैरे. सेकंड, मोदीजींची एंट्री झाली, त्यांची सिक्युरिटी आहे, त्यामुळे सगळ्या लोकांना बाहेर काढण्यात आलं तिथून. आणि बाहेर काढल्यानंतर कोणीतरी एका स्टॉलवरचे AI इक्विपमेंट्स चोरले कुणीतरी ते. थर्ड, ही जी VIP एंट्री होती त्यामुळे जो मेन रोड बंद केला होता, त्यामुळे लोकांना असं फिरून 3 किलोमीटर चालत यायला लागत होतं.
आणि हे सगळे जे लोक होते ते इलाइट लोक होते, प्रिव्हिलेज लोक होते. ओके, त्यांनी हे फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स केलं. पण आपण सगळे जे नॉर्मल लोक आहेत, आपण जे सगळे एक्स्ट्रीमली कॉमन पीपल आहे, जे रस्त्यावर असतात आणि कुठल्या तरी एका संत्र्या मंत्र्याची गाडी येते, लोकल लेवलचा फालतू एक कोणता असतो, त्याच्यासाठी सगळा रस्ता थांबवला जातो आणि त्याला जाऊन दिलं जातं. मग हा जो एक्सपिरियन्स आहे VVIP वाला, तो सगळ्यांनी घेतला पाहिजे. म्हणून बाहेर फॉरेनर्सला पण बोलवलं आपण आणि त्यानंतर आपण त्यांना थांबवलं, लाईक एक्सपिरियन्स केलं पाहिजे. हे झालं तिसऱ्या दिवशी. यानंतर एक खतरनाक गोष्ट घडली, ती म्हणजे एका स्टॉलमध्ये एक स्टॉल होता, सगळ्यांनीच नाव ऐकलं असेल, गलगोटिया युनिव्हर्सिटी. आता ही युनिव्हर्सिटी खरंच जर तुम्ही नेटवर वगैरे बघितलं तर भरपूर सारे क्लेम करते की त्यांनी हे केलंय, त्यांनी ते केलंय, त्यांची एवढी इन्व्हेस्टमेंट 350 करोड वगैरे इन्व्हेस्ट करतात ते नवीन गोष्टींवर वगैरे वगैरे. आता त्यांचं भांड फोडलं कोणी, तर ह्या रोबोटनं फोडलं. हा रोबोट सगळ्यांनीच बघितला की हा रोबोट चायनामध्ये मिळतो. चायनावाले म्हणतात की अरे AI सब्मिट मध्ये तुम्ही आमचा रोबो लावला. त्यानंतर ह्या ज्या मॅडम होत्या त्यांनी जस्टिफिकेशन दिलं, अरे नाही आमच्याच ह्याच्यातला रोबो आहे, तुम्ही काय सांगता वगैरे वगैरे. परत कळालं की अरे हा फुटबॉल जो बनवलाय तो चायना मार्केटमध्ये ऑलरेडी आहे अवेलेबल. हे पण काय. मग ह्यांच्यावर ऍक्शन घेतली आणि ह्यांना सांगितलं निघा इथून. आता इथून निघा म्हटल्यावर ते जाता जाता एक गोष्ट ठेवून गेली. आता ती गोष्ट काय होती ते सांगण्याआधी आपल्या शाळेमध्ये किंवा महाराष्ट्रात कुठल्याही भारताच्या कुठल्याही शाळेमध्ये किंवा त्या एक जिल्ह्यात किंवा तालुक्या लेवलला विज्ञान प्रदर्शन भरतं. त्या विज्ञान प्रदर्शनामध्ये आपली छोटी छोटी मुलं असतात, ती म्हणजे एक 7वी 8वी अशा एजची ती मुलं पण एक खतरनाक प्रोजेक्ट करून आणतात. कोण करते हे? लेवल 7वी 8वी लेवल. मग त्याच्या उद्घाटनाला तिथला एक लोकल पॉलिटिशियन येतो, त्याचं उद्घाटन करतो, शिक्षक वगैरे वगैरे. हे झाली ही लेवल. आता ह्या लेवलला खाली आणलेलं आहे जिथं AI समिट आहे. पूर्ण जगाची लोक आलेली आहेत. लोकल लेवलचा पॉलिटिशियन ओपनिंगला आलेला नाही, देशाचा पंतप्रधान ओपनिंगला आलेला. आणि एक्स्ट्रीमली इंटेलेक्च्युअल माणसांच्या पुढे हे ठेवलेलं आहे, हे जे की लिटरली त्याला रबर बांधलाय, लिटरली त्याला चिकट पडण्या कुंडाळ्यात रबर बांधलाय आणि एक मोटर लावलेलं आहे. बस दॅट्स इट. हे झालेलं आहे AI समिटमध्ये गलगोटिया युनिव्हर्सिटीकडून. या सगळ्या गलगोटिया युनिव्हर्सिटीच्या न्यूजमुळे AI समिटला गालगोट वगैरे लागलं. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा सगळे CEO आले, म्हणले की यामुळं काय होऊ शकतं, काय होऊ शकत नाही, इंडियामुळे AIला खूप साऱ्या गोष्टींमध्ये फायदा होणार आहे वगैरे वगैरे, हे टिपिकल जे कॅपिटलिस्ट बोलतात ते बोलून गेले. सगळ्यांनी तो हँडवाला वर करून फोटो काढला वगैरे, मस्तपैकी सगळं मस्त झालं सगळं. मॅक्रॉनी चीज फ्रान्सचा, तो सकाळी इकडे पळत होता मुंबईमध्ये. 700-800 AQI मध्ये पळणं चेष्टा आहे का? ते मस्तपैकी फुटपाथ वगैरे बेस्ट त्याने एक्सपिरियन्स केले. कारण फ्रान्स दे टूर मध्ये कसं टेरेन असतात ना, वर खाली. मग त्याला कोणतं सजेशन दिलं असेल की तुम्ही डोंगरावर जा. मग तो म्हणलं असेल की नाही डोंगर कशाला, इकडे फुटपाथ आहे, रस्ते आहेत, खड्डे आहेत आपले, ते पण असं डोंगरावर गेल्यासारखंच आहे, सो मी इथंच पळतो. ठीक आहे. मग तो सकाळी पळत होता, जॉगिंग करत होता, मस्त त्याचा फिटनेस वगैरे. त्यानंतर एक गोष्ट आली की AI समिटमध्ये वायफाय चालत नाहीये, कोण UPI पेमेंट घेत नाही. UPI तर आपला USP आहे सगळ्यात मोठा भारताचा. आपण काय केलं, UPI जगातला सगळ्यात मोस्ट ऍडव्हान्स AI वाला इव्हेंट, तिथं भारताचं UPI ऍक्सेप्टेबल नाही. सो आयरनीच्या देवा तुला ठिणगी वाहू दे. AI समिटमध्ये सगळ्या पार्टीजना हे दिलं होतं, एक स्टॉल दिला होता, तुम्हाला रिप्रेझेंट करा. बट काँग्रेस सारख्या पार्टीला तिथं स्टॉल दिला नव्हता की तुम्ही काय प्रेझेंट करणार, म्हणून त्यांनी आंदोलन केलं तिथं. सो एका ठिकाणी टेक्नॉलॉजीने भरलेल्या गोष्टी असताना दुसऱ्या ठिकाणी आंदोलन होत होतं. सो खतरनाक, सगळी भेसळ मिसळ सगळी होती, पावभाजी सगळं तिथं होतं. एंड ऑफ द समिटला तुम्ही जर एक्सपिरियन्स केला असेल चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी, बघा आपल्याकडे जास्त इन्व्हेस्टमेंट येणार आहे, जास्त इनोव्हेशन आहे, इंडिया इज केपेबल टू स्टँड आउट इन इंटरनॅशनल स्टेज. बट आपलं जे लोकल पॉलिटिक्स आहे किंवा लोकल इन्फ्रा आहे ते असं सगळं खाली ओढतात गोष्टींना. या भरपूर साऱ्या चांगल्या गोष्टी झाल्या, जसं की सर्वमय जो आहे आपला LLM क्रिएट करणारा, किंवा भरपूर सारे AI, अमूलचा AI असेल, ॲग्रिकल्चरल AI, हेल्थ AI, यांनी सगळ्यांनी भरपूर सारे तिथे शोकेस केले. म्हणजे भारत किती आता पुढे आहे, वी कॅन कम्पीट. आम्हाला फक्त साथ द्या. गव्हर्नमेंट जे आहे ते या सगळ्या गोष्टींना
प्रोत्साहन द्यायला पाहिजे. चायनाला पण टक्कर देऊ शकतो, युकेला टक्कर देऊ शकतो, यूएसला टक्कर देऊ शकतो. आपल्याकडे खतरनाक पोटेन्शियल आहे, बट गव्हर्नमेंटनं त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, जे की लक्ष दिलं गेलं या AI समिटमध्ये. निगेटिव्ह गोष्टी सोडून द्या या सगळ्या, आपण पॉझिटिव्हली बोलूया. कधी पण हा एक जो इव्हेंट असतो वरती झालेला, त्याचा इम्पॅक्ट असा खालीपर्यंत होत असतो. 1-2-3 वर्ष लागतील, 4 वर्ष लागतील, पण होतो. समजा ऑलिम्पिक एका देशात होते तेव्हा तो पूर्ण देश खेळासाठी रेडी होतो. तसं AIचा समिटचा तसा अर्थ घ्या की AI समिट झाली म्हणजे आता अवेअरनेस असेल किंवा इन्व्हेस्टमेंट असेल किंवा कुठलीही रिसर्च असेल, त्याच्यामध्ये चांगलं काहीतरी होणार आहे. या AIला एक पॉझिटिव्हली बघूया, नॉट अ निगेटिव्हली. जे सगळ्या ज्या गोष्टी घडल्या वगैरे वगैरे ते सगळं सोडून द्या. पॉझिटिव्हली यामध्ये भरपूर साऱ्या चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत. असा होता हा आठवडा. आणि चॅनलला तुम्ही जर व्हिजिट करत असाल तर दर वीकमध्ये एक असा व्हिडिओ बनत असतो आणि दर विकेंडला मी सुपर संडे बाय शनीम करत असतो. माझं नाव आहे शनीम, कारण वाय नॉट. तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.